काय कराल तू? काय नाही, थोडं लसूण सोलते. लसूण सोलायचं भाजीला आणि रंजनाताईचं चाललंय लसूण सोलायचं. बाहेर केलेला आहे स्वयंपाक सगळा मस्तपैकी. आज जरा भाज्या केलेल्या आहेत, पाणी काढून झालेले, धुणं वगैरे धुवून झाले. आबाळ आले, पाऊस येत नाहीये, फक्त आबाळाने वारं खूप असं सुटले आणि खाली कोणीच दिसणार नाही, कारण सगळे आजी लोक जरा ह्या हवेमध्ये गारट आहे ना, सगळी गोळा होऊन बसले. तर खरं सांगते, वरती कुंभार मॅडम तिकडे एकठाच आहेत, काहीतरी करतायत. काय कपडे सुकलेले बघायचं चालू आहे का काय काय माहिती आहे. मस्त चिमण्यांना चारा भरलेला आहे इकडं डब्यामध्ये. लुसू, झाली का झोप बाई तुझी? काय करताय? कसं वाटतंय? पाऊस यायला पाहिजे ना? कसे आहे ते? पाऊस नाही आल्यावर खायचं काय आपण? पाऊस आला तर परवडतं ना. मग काय तर, धान्य पिकतं, भाजीपाला येतो. काय करा, हे ढगारे पुढं पळायला लागलेत वाऱ्याने सगळे. पाऊस पडायला पाहिजे कुंभार. हा, लय लोक का खंतानी म्हणजे डोळे लावून बसले. तर काय केलंय महाग? काय करतात, पाईप लावून भाजीला हे घालतात, धान्याला. कानाला काय पीठ लावले का काय काय माहित आहे. आणि ही येगळाची येणीचा आता बुचडा घालायचं चालू आहे. हे काय घातलंय हे असं? राहू दे छान आहे. केस वाढते, काय करत्याल? केस वाढते म्हटलं म्हणून घातलंय. अर्ध होय, मी निघाण्यापेक्षा अर्ध लावलेलं परवडतं. बर. मी बारीक छुटून येईन म्हणून म्हटलं असं करावं असं करावं. छान मस्त. ए लालू, ए शोन्या, ने कपडे काढून थेंब येले तर. आहे ना, तुम्ही खोबरं पडलं पण आज मिरची केली. सगळ्यांना म्हटलं थोडी थोडी द्यावा मिरची खोबऱ्याची मिरची केली. हा. थेंब आले तर कपडे काढ. काढते सुकलेले कपडे. हळू दमानी जा. हे महाग हिंडतं सगळ्यांच्या. आता कुंभारच्या महाग पडणार, प्रत्येक आजीच्या महाग फिरतं ते. लय वारं सुटलं आता आणि थेंब पण यायला लागले. चुलीवर आता लवकर स्वयंपाक करून घेते, कारण आहे ना उशीर झाला की इकडं गळायला चालू होईल उगाचच बाहेर. म्हणून छानपैकी आत्ता कारलं केलं इथं मस्तपैकी. काल कारले आले होते भाजीमध्ये, तर मग म्हटलं आधी कारलं करून घेऊया, कारण लाल होतं ना कारलं लगेच. तरी कारल्याची भाजी केली. दुपारच्या जेवणाला आज जेवण सगळं घेऊन गेलेत वरती, काय नाही राहिलेलं. खाली भात पण काढून दिलाय अर्धा वरती इकडं. आणि चुलीचं इकडचं सगळं काम उरकून घेतले. थोडंसं सरपण ठेवलं तिथं, म्हटलं पाऊस आला तर आपल्याला स्वयंपाकला लागतं ना सरपण, ओलं होणार नाही म्हणून. ते चूल पेटवायला एवढं ठेवले. आता ह्या मंगळवारी काही शेण आलं नव्हतं, कारण शेण आणून देऊन तर काय फायदा. कसं काय करायचं? शेण सारवलं तर पाऊस पडायला नाही जमत, ते वाहून जाते. हा, वरण तिखट केले, कारलं बी तिखट केले मस्त. चला, कपडे इथं आणून टाकले, जरा तिकडले निघत नाहीत, फाटतील कपडे म्हणून. कलावती मॅडम, काय चाललंय मग? काय म्हणतात लक्ष्मी मॅडम आमच्या? आता जेवायचं. हां, चला वरी जाऊन येऊ लगेच थोडंसं. काय चालल्यात आपल्या मॅडम, काय करतायत बघू. आता थंडीचं लवकर खाली यूज देत नाही मी. काय करायचं, खाली काय काम असते, गरम मोरी बसायचं म्हणत असते. आणि आत्ताच दुखण्यातून सगळेच्या सगळे उठलेत. काय चाललंय महिला मंडळ? ओ, टिकली लावा. होय, काय म्हणताय लक्ष्मी आजी? नाव कुणाचे? कोण म्हणते? हा, दुसरीकडे लावली आका टिकली का? दोन्ही कपाळात लावायची मध्ये? हाय का त्या आकानं टिकली लावण्याची पद्धत? आता एकदम शांत झाल्या, त्रास नाही ना देत तुम्हाला? हा हा, आले की बीच उठवलं. हा, लक्ष्मी आजी उठून बस बरं. तेव्हा लगेच उठून बसली आणि आली. नाही तर झोपलेलीच होती. ह्याच्या खालीच जाते का? हा, झोपलेलीच होती. उठवली, मग हा? चादर बी काढायला
उठून उभी राहते ती चला मला घेऊन आता बोलते हा का हा आणि ते काय पोतं सगळं घरी करून ठेवलंय छान लय निर्मळ आहे तोंड पार सुजवून घेतले झोपून झोपून छकुले बाय तब्येत कशी आहे तुझी बरे छान आहे हा फ्रॉक घातलेलं स्वप्नात आले मी बघ आता काय खरं नाही माझं आता अगं ते मॅडम आहे तर तुम्हाला कोण म्हणते आपली मॅडम नाही आपली मॅडम एवढी वाळी आहेस का ती मॅडम बघा कशी आहे. अशी हसती मॅडम असे फ्रॉक घालून नाचते कुण्या दिवशी फ्रॉक घालून नाचवतो काय माहित मला हा बरोबर आहे का काही भारी जाय छान 2 महिने आहेत हा. वाळू चांगलं आहे तर पातळ केस आहेत. हा. असे 2 महिने मागं एक पुढं ती आपली काय ती पूर्वीची आई होती ती म्हणते बघा माझी ताई कशी नाचते फ्रॉक घालून काय खरं नाही छकुले घालू का फ्रॉक तुझा हा आता सगळे सगळ्यांचे बी छान उंच फ्रॉक शिवले हा ते काय इज्जत सुद्धा होती गण लय मोठे 2-3 जण हा शेरच हा असं एक शिवगा शिवलं का आता जेवण झाली आता फक्त पट्ट्या टाकून जेवायचं जेवण झाले की चटयाशिवी खाली बसायचं नाही गारट्याने पायाला मुंग्या येतात आता खूप गारठा आहे आता काढली ना आता काय करा जरा आता एवढं थंडीचं आहे ना स्वतःला सांभाळा आहे का ना ह्याच्यावर बसायचं छकुले त्या खाटावर किंवा खाली 2 चटया हातरून गरम हा घ्या आता जेवायला वाढाय करा सुरुवात हा चालली मी बी जाऊ का म्हातारी आजी खाली आता हा जेवण करा जेवा हा जेव पोटभर जेव आणि झोपू देऊ नका सारखं लय तोंड सुजले पार तोंड सुजून असं हे झाले बस झालं की आता झोपू नको म्हातारी आजी आता बस झालं 3 रात्र जागली आता 2 रात्र झोपली इळ झोपली काय बाबा करावं आणि काय नाही जाऊ का मी आता कुठं जायचंय मला आली शुद्धीवर शाळेत वाडा वाडा जेवायला वाडा तिकडं पण आज मस्त हा? हो मी जाणार आहे मस्तपैकी आज सांबर केले तिखट लय तिखट नाही केलेलं म्हणून असं वाटतं उगाच चिमूटभर टाकलेलं आहे भोपळा टमाटर वगैरे टाकलेलं आहे मस्तपैकी मध्ये ही आहे कारल्याची भाजी इकडं आणि बटाट्याचा जो खीस होता बटाटा होता एवढा मोठा ओला त्या नारळातला काढून ही बटाट्याची आम्ही वाटलेली आहे चटणी इकडं आणि ती तव्यात गरम केलेली आहे आणि हे सगळं चपात्या म्हाताऱ्या आजीला छकुलीला चपाती मऊ बघून द्यायची कलावती हां खालच्या मऊ बघून चपात्या द्यायच्या शैलाला पण मऊ बघून चपाती द्यायची ही अर्ध इथं ठेवा टोपलं मी चालले चला येऊ म्हाताऱ्या आजीला बी नीट जीव घाला हां व्यवस्थित सगळ्याला हां व्यवस्थित करा मला माहिती आहे तुम्ही व्यवस्थित करता टेन्शन नाही घेत आपण हां चला हां